नंदुरबार येथून पुणे मुंबईसह अनेक लांबच्या महानगरासाठी खासगी लक्झरी ट्रॅव्हल दररोज धावतात। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स चालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करतात। उन्हाळी सुट्टीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्स चालक तिकिटांचे दर दुप्पट आणि तिप्पट सांगतात। सुट्ट्यांच्या आणि सणासुदीच्या काळात तर नेहमीच प्रवाशांची आर्थिक लूट होत असते। प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर परिवहन विभागानं कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा हिंदू सेवा सहाय्य समितीने दिलाय। मागण्यांचे निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे यांना देण्यात आले। महाराष्ट्र सरकारनं 2018 मध्ये प्रवाशांची खासगी बसेसकडून होणारी लूटमार थांबवण्यासाठी अध्यादेश काढला होता। सरकारी बस भाड्याच्या फक्त 1.5 भाडे आकारण्याची मुभा शासनानं खासगी ट्रॅव्हल्सना दिली होती। मात्र सरकारच्या परिवहन विभागाच्या नाकावर टिचून प्रवाशांची लूट बिनबोभाटेपणे सुरू आहे, असं निवेदनात म्हणण्यात आलंय। तर निवेदनात ज्या मागण्यांमध्ये असंही म्हणण्यात आलंय की खासगी ट्रॅव्हल्सला एसटी बसच्या साध्या बसच्या भाड्याच्या 1.5 पट भाडे आकारण्याची मुभा आहे। त्याप्रमाणे ट्रॅव्हल्स चालक यांनी भाडे आकारणी करावी। खासगी ट्रॅव्हल्स चालक 1.5 पटीपेक्षा जास्त भाडे आकारत असतील तर प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी। सर्व खासगी लक्झरी बस बुकिंग ठिकाणी आणि वाहनतळाच्या ठिकाणी एसटी बस आणि खासगी बसच्या भाड्याच्या तुलनात्मक दरपत्रक लावणं बंधनकारक आहे। पण नंदुरबारमध्ये असे दरपत्रक कुठेही लावल्याचं दिसून येत नाहीये। तर खासगी लक्झरी बस यांना दरपत्रक लावणं बंधनकारक करावं आणि न लावणाऱ्यांवर कारवाई करावी। नंदुरबार आरटीओ विभागाने प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक जारी करावा, जेणेकरून प्रवाशांना तक्रार करता येईल। निवेदन देताना हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, चेतन राजपूत, ॲडव्होकेट भारती कासार, जॉली शाह, राजू चौधरी, नम्रता परदेशी, डॉक्टर ध्वनी शाह आदी उपस्थित होते। जय श्रीराम, जय शिवराय, जय हिंदू राष्ट्र। आज हिंदू सेवा सहाय्य समितीकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय नलावडे साहेब यांना एक निवेदन दिलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे खाजगी प्रवासी वाहतूक करणारे ट्रॅव्हल्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर मनमानी करून प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत। म्हणजे शासनाने जे नियम ठरवून दिलेले आहेत त्यापेक्षा दुप्पट तिप्पट भाडे आकारणी होत आहे, असं निदर्शनास आलेलं आहे। 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाने खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी किती भाडे आकारणी करावी या संदर्भाचा अध्यादेश आहे, पण त्या अध्यादेशाची पायमल्ली दररोज होत असते आणि हे सर्व प्रशासनाच्या देखत होत आहे। आम्ही प्रशासनाला निदर्शनास आणून दिलं की आपण स्पॉट्स व्हेरिफिकेशन करावं, जेणेकरून या सगळ्या गोष्टींना पायबंद लागेल। आम्ही काही मागण्या या निमित्ताने या निवेदनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत की ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्यांना शासनाने 1.5 पट भाडं बसच्या एसटी बसच्या 1.5 पट भाडं घेण्याचा नियम केलेला आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडून 1.5 पट भाडंच घेण्यात यावं आणि जे ट्रॅव्हल्स चालक यापेक्षा जास्त भाडे आकारणी करत आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी। त्याचप्रमाणे आरटीओ विभागाने प्रवाशांना तक्रार करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावी, फोन नंबर द्यावा, जेणेकरून प्रवाशांनी तक्रार कुठे करायची, एक तक्रार करायला की आरटीओ ऑफिसला येतील का, तर स्वतंत्र एक हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी असावा, अशी मागणी त्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। त्याचप्रमाणे जे ट्रॅव्हल्स चालक आहेत त्यांना नियम आहे की जे त्यांचं वाहनतळ आहे म्हणजे पार्किंग आहे आणि त्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी त्यांनी बसचं भाडं आणि त्यांच्या ट्रॅव्हल्सचं भाडं यांच्यात तुलनात्मक दरपत्रक लावणं हे बंधनकारक आहे। तर ते सर्व ठिकाणी ते दरपत्रक लावावेत आणि जे या पद्धतीने शासनाच्या नियमांचा भंग करत असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे। 15 मे पर्यंत आरटीओ ऑफिसने आरटीओ प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही तर संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन उपोषण या मार्गाने आम्ही पुढच्या प्रवाशांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार।
जय श्रीराम, जय शिवराय, जय हिंदू राष्ट्र. ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार.